सुरुवातीला आपण पाहणार आहोत लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या। पहिली लक्ष वेधून घेणारी बातमी आहे ती वाल्मिक कराडची। वाल्मिक कराडला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आणि त्याची मुदत ही आज संपतीये। त्यामुळे त्याला आज केज कोर्टमध्ये हजर करण्यात येणार आहे। खंडणी प्रकरणामध्ये कराडवर गुन्हा दाखल आहे, त्यामुळे त्याला मोका लावण्यात आलेला नाहीये आणि कराडवर मोका लावण्याची मागणी आता जोर धरतेय। त्यामुळे आज काय नेमका निर्णय होतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं, बीडवासियांचं, मसाजोगवासियांचं लक्ष लागलेलं आहे। दुसरी लक्ष वेधून घेणारी बातमी ती म्हणजे मसाजोगमधून। मसाजोगमध्ये ग्रामस्थांचं आत्मदहन आंदोलन होतं ते स्थगित झालंय। सीआयडी पथकाचे प्रमुख सचिन पाटील यांनी काल धनंजय देशमुख यांची भेट घेऊन त्यांना तपासासंदर्भातली माहिती दिली आहे आणि दोघांच्या भेटीनंतर गावकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलंय। आज एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली हे धनंजय देशमुख यांची भेट घेणार आहेत, त्यामुळे या घटनेकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष असेल। तिसरी महत्त्वाची बातमी आहे ती पानिपत शौर्य दिवसाची। आज पानिपत शौर्य दिवस आहे। हरियाणातील पानिपतमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। वीरगती प्राप्त झालेल्यांना मुख्यमंत्री श्रद्धांजली वाहणार आहेत।